आणि महाराष्ट्रामधला सगळ्यात महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आज पूर्ण झाला। समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा आज राज्यातल्या नागरिकांसाठी प्रवासासाठी खुला झाला। राज्याची राजधानी ते उपराजधानी असा प्रवास करणारा हा मार्ग राज्याला वेगवान करणार आहे। इगतपुरीपर्यंत आलेला हा मार्ग ठाण्यातल्या आमणेपर्यंत येण्यासाठी प्रवाशांना काही काळ वाटही पाहावी लागली, काहीसा त्रासही सहन करावा लागला, पण आज ही प्रतीक्षा फळाला आली आहे। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी एका विशेष कार्यक्रमामध्ये या महामार्गाचं लोकार्पण केलं। पाहूयात हा रिपोर्ट। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग अखेर आज पूर्ण झाला। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण झालं। 2014 नंतर महायुतीचं सरकार आल्यावर बघितलं होतं त्याची एक प्रकारे पूर्तता आज या ठिकाणी होते। हा प्रकल्प होईल की नाही याची साशंकता आणि काही लोकांना वाटतही होतं की हा रस्ता होणार नाही। मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी याची सुरुवात केली आणि आज ते मुख्यमंत्री असतानाच त्याचा आता शेवट म्हणजे राहिलेला पण त्याचं उद्घाटन केलं। कालावधी 10 वर्षांचा, खर्च 63,000 कोटी, एकूण लांबी 701 किलोमीटर। पण इतकंच या महामार्गाचं महत्त्व नाही आहे। या महामार्गाच्या 9 गोष्टी अत्यंत भन्नाट आहेत। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे हा देशातला सर्वात लांब ग्रीनफील्ड महामार्ग आहे। समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा आहे। 6 पदरी महामार्गाची रुंदी तब्बल 120 मीटर आहे। हा भारतातील सर्वात जास्त लांबीचा ग्रीनफील्ड महामार्ग आहे। नागपूरमधील शिवमडका ते ठाणे जिल्ह्यातील आमणेगाव असा त्याचा विस्तार आहे। हा महामार्ग 10 जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांना जोडणारा मार्ग आहे। दुसरं वैशिष्ट्य, मुंबई ते नागपूर अवघ्या 8 तासात। मुंबई ते नागपूर प्रवास वेळ आता 16 तासांवरून फक्त 8 तासांवर आलाय। त्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांचा बराच वेळ वाचणार आहे। व्यापारासाठी देखील हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे। महामार्गासाठीची कमाल वेग मर्यादा 150 किलोमीटर प्रति तास आहे। कमाल वेग मर्यादेच्या बाबतीत हा देशातला सर्वात वेगवान महामार्ग आहे। तिसरं वैशिष्ट्य, पर्यावरणपूर्वक महामार्ग। या महामार्गाच्या आजूबाजूला 12,68,000 झाडं लावली आहेत, 12,87,000 रोपं लावली आहेत, तर 3,27,000 झुडपं लावली आहेत। झाडांना पाणी मिळावं यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करण्यात आलाय। रस्त्याच्या बांधकामासाठी फ्लाय ॲश आणि प्लास्टिकचा वापर झालाय। पावसाच्या पाण्याच्या संकलनाची ही व्यवस्था करण्यात आली आहे। चौथं वैशिष्ट्य, अभियांत्रिकी चमत्कार। 65 उड्डाणपूल, 24 इंटरचेंज, 6 बोगदे, 400हून अधिक वाहन अंडरपास, 300हून अधिक पादचारी अंडरपास, जनावरांसाठी अंडरपास। कसारा घाटातील 7.7 किलोमीटर लांबीचा ट्विन टनेल हा भारतातील 4था सर्वात जास्त लांबीचा बोगदा आहे। 5वं वैशिष्ट्य, महामार्गावरच्या सोयी सुविधा। या महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पॉइंट्स असतील। 250 मेगावॅट ऊर्जा निर्मिती क्षमतेचे सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत। ऑप्टिकल फायबर कनेक्टिव्हिटी आणि हायटेक CCTV कॅमेरे बसवलेत। प्रत्येक 5 किलोमीटरवर आपत्कालीन टेलिफोन बूथ असेल। 6वं वैशिष्ट्य, कृषी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना। महामार्गालगत 19 नवीन टाउनशिप्स विकसित केली जाणार आहेत। टाउनशिप्समध्ये अत्याधुनिक आरोग्य सुविधा, कौशल्य विकास केंद्र, IT पार्क आणि स्कूल्स असतील। स्थानिक व्यावसायिक आणि शेतकऱ्यांना तिथे रोजगाराच्या संधी मिळतील। 7वं वैशिष्ट्य, वन्यजीव आणि पर्यावरण संरक्षण। हा महामार्ग एकूण 3 अभयारण्यांमधून जातो, पण वन्यजीवांना येण्या जाण्यासाठी 9 ग्रीन ब्रिज आणि 17 अंडरपास बांधले गेले। 8वं वैशिष्ट्य, पर्यटनाला प्रोत्साहन।
शिर्डी, लोणार, अजिंठा वेरूळ, संभाजीनगर, पंचवटी आणि त्र्यंबकेश्वर ही पर्यटन स्थळं आता जोडली गेली आहेत. पर्यावरण, तीर्थक्षेत्र आणि वारसा पर्यटन याचा अनोखा मिलाफ या महामार्गावर घडलाय. नववं वैशिष्ट्य, आर्थिक विकासाचा आधार. राज्याच्या 36% लोकसंख्येला या महामार्गाचा थेट आर्थिक लाभ मिळेल. आयात निर्यात व्यापाराला चालना मिळेल. 18 कृषी समृद्धी केंद्रे आणि 1000 शेततळे प्रस्तावित आहेत. शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला या महामार्गामुळे बळ मिळणार आहे. समृद्धीच्या या समृद्धीनं महाराष्ट्र वेगवान झालाय. असेच आणखी महामार्ग जर वेळेत पूर्ण होत गेले तर खऱ्या अर्थानं म्हणता येईल महाराष्ट्र आता थांबणार नाही. जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.